नमस्कार विद्यार्थ्यांनो, 15 एप्रिल म्हणजे आजच्या क्लासमध्ये आपण पाहिलेलं आहोत DC मोटार चालू करण्यासाठी स्टार्टरची आवश्यकता का असते. स्टार्टरबद्दल आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की कोणतीही DC मोटार जर आपण प्रत्यक्ष विद्युत पुरवठ्याशी जोडून चालू करणे सुरक्षित नसते. कारण का? तर DC मोटारचा जो काही आर्मेचर असतो त्याचा रेझिस्टन्स हा फारच कमी असतो. साधारणपणे तो 1 ओहमपेक्षाही कमी असतो. आणखीन शिवाय जेव्हा मोटार ही स्थिर असते त्यावेळेस त्याचा आर्मेचरसुद्धा स्थिर असतो. आणि तुम्हाला माहितीच आहे की जर आर्मेचर स्थिर असेल तर त्यामध्ये जो काही निर्माण होणारा EMF आहे तो 0 असतो. आणि जर बॅक EMF हा 0 असेल तर बॅक EMF काय करतो? बॅक EMF हा सप्लाय व्होल्टेजला विरोध करतो. त्यामुळे सप्लाय व्होल्टेजला विरोध करणारा जो काही बॅक EMF आहे तो जर नसेल तर सुरुवातीस काय होईल? आर्मेचरमधून जो काही स्टार्टिंग करंट आहे तो खूप उच्च प्रमाणाचा असेल आणि या करंटमुळे आर्मेचर ही जळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीचा जो काही जादा करंट आहे तो कमी करण्यासाठी आर्मेचरमध्ये बॅक EMF निर्माण होईपर्यंत आर्मेचरच्या सिरीजमध्ये स्टार्टिंग रेझिस्टन्स जोडणे हे अत्यावश्यक असते. यावरनं आपण काय सांगू शकाल? स्टार्टरची आवश्यकता का असते? तर नंबर 1 आहे जो काही मोटारचा स्टार्टिंग करंट आहे तो कमी करण्यासाठी. नंबर 2 ओव्हरलोडपासून मोटारचा बचाव करण्यासाठी. आणि नंबर 3 ओव्हर व्होल्टेज आणि अंडर व्होल्टेज यापासून मोटारचा बचाव करण्यासाठी स्टार्टरचा उपयोग हा होतो. यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे स्टार्टर्स हे पाहणार आहोत. स्टार्टरचे प्रकार आहेत 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर, 4 पॉईंट स्टार्टर अशा 3 प्रकारचे स्टार्टर आहेत. ते आपण 1 बाय 1 शिकणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 प्रकारचा स्टार्टर आहे 2 पॉईंट स्टार्टर. 2 पॉईंट स्टार्टरची जी काही डायग्राम आहे ती हा आहे तुमचा 2 पॉईंट स्टार्टर. ह्या 2 पॉईंट स्टार्टरची डायग्राम सर्वांना दिसतच आहे. यामध्ये काय काय दाखवलेलं आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की ह्या जो काही 2 पॉईंट स्टार्टर आहे तो कशासाठी वापरला जातो? 2 पॉईंट स्टार्टर हा सिरीज मोटार चालू करण्यासाठी वापरला जातो. सिरीज मोटार चालू करण्यासाठी हा 2 पॉईंट स्टार्टर हा वापरलेला आहे. यामध्ये तुम्हाला दिसत आहे हे आहे स्टार्टिंग रेझिस्टन्स. स्टार्टिंग रेझिस्टन्सला टॅपिंग्स काढलेले आहेत. स्टार्टिंग रेझिस्टन्सला टॅपिंग काढून पितळी स्टडला ह्या टॅपिंग्स ह्या जोडलेल्या असतात आणि हा रेझिस्टन्स मोटारच्या सिरीजमध्ये जोडलेला आहे. हा जो काही स्टार्टिंग रेझिस्टन्स आहे टॅपिंगकडून तो मोटारच्या सिरीजमध्ये जोडून मोटारला सप्लाय दिला जातो. त्यामुळे ह्या रेझिस्टन्समध्ये स्टार्टिंग रेझिस्टन्समध्ये व्होल्टेज ड्रॉप होऊन आर्मेचरला कमी व्होल्टेज मिळून स्टार्टिंग करंट हा कमी होतो. स्टार्टिंग रेझिस्टन्स सर्किटमध्ये जोडण्यासाठी किंवा वगळण्यासाठी एका हँडलद्वारे, हे आहे तुमचा हँडल, एका हँडलद्वारे स्प्रिंगद्वारे तो जोडलेला असतो. स्टार्टिंग रेझिस्टन्स सिरीजमध्ये ओव्हरलोड कॉईल ही आहे OLC म्हणजे ओव्हरलोड कॉईल आणि दुसरी आहे नो होल्ड कॉईल NVC म्हणजे नो होल्ड कॉईलला जोडलेली असते. NVCला होल्डिंग कॉईल असेही म्हणतात. या नो होल्ड कॉईलला होल्डिंग कॉईल असेही म्हणतात. का म्हटलेलं आहे? कारण हे जे काही स्टार्टरचं हँडल तुम्हाला दिसत आहे त्या हँडलला ऑन पोझिशनमध्ये धरून ठेवणे हे मुख्य कार्य ह्या नो होल्ड कॉईलचे असते. नो होल्ड कॉईलचं कार्य काय आहे? या हँडलला ऑन पोझिशनमध्ये धरून ठेवणे हे मुख्य कार्य ह्या नो होल्ड कॉईलचे असते. त्याचबरोबर ओव्हरलोड कॉईलपासून बचाव करण्याचं हे कार्य ह्या OLC कॉईलचं असते. OLC म्हणजे काय? ओव्हरलोड कॉईल. ह्या ओव्हरलोड कॉईलचं काम काय आहे? आपल्या
मोटारला ओव्हरलोडपासून बचाव करण्याचं काम हे OLC कॉईल करते. आता हे झालं त्याचा कन्स्ट्रक्शनचा पार्ट. कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय येतं? एक आहे स्टार्टिंग रेजिस्टन्स, त्याला टॅपिंग काढलेले आहेत. हे आहे हँडल. त्यानंतर ही NVC म्हणजे नो होल्ड कॉईल, ही OLC म्हणजे ओव्हरलोड कॉईल, हा आहे आर्मेच्युअर. ठीक आहे. आता याची जर आपण कार्यपद्धत पाहायची म्हटलं तर का बघा, ह्याच्यामध्ये आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम याची जोडणी करायची असते. त्यानंतर तुमचं जे काही स्टार्टरचं हँडल आहे, जेव्हा पहिल्या ऑफ पोझिशनवरून पहिल्या स्टँडवरती नेला जातो तेव्हा काय होतं, पूर्ण स्टार्टिंग रेजिस्टन्स हे NVCद्वारे सिरीज फील्ड व आर्मॅच्युअर हे सर्व सिरीजमध्ये जोडले जातात. काय केले जातात? ज्यावेळेस तुमचं हँडल ऑफ पोझिशनवरून पहिल्या स्टँडवरती येईल त्यावेळेस पूर्ण स्टार्टिंग रेजिस्टन्स, नो होल्ड कॉईल, ओव्हरलोड कॉईल, सिरीज फील्ड व आर्मेच्युअर हे सर्व एकत्र सिरीजमध्ये जोडले जातात. त्यामुळे सुरुवातीला आर्मेच्युअरला कमी व्होल्टेज मिळून हळुवारपणे आर्मॅच्युअरला कमी व्होल्टेज मिळून हळुवारपणे आर्मॅच्युअर हा फिरू लागतो. नंतर हळूहळू तुमचं जेव्हा हँडल उजवीकडे म्हणजेच नो होल्ड कॉईलकडे सरकावत गेल्यास स्टार्टिंग रेजिस्टन्स हा आर्मॅच्युअरच्या सर्किटमधून कमी कमी होत जातो. स्टार्टिंग रेजिस्टन्स काय होतो? कमी कमी होत जातो आणि आर्मॅच्युअरचा वेग हा वाढत जातो. जेव्हा तुमचं हँडल ऑन पोझिशनवरती येईल तेव्हा संपूर्ण स्टार्टिंग रेजिस्टन्स हे आर्मॅच्युअरच्या सर्किटमधून वगळला जातो. जेव्हा तुमचं हँडल पूर्णपणे ऑन पोझिशनवरती येईल त्यावेळेस पूर्ण स्टार्टिंग रेजिस्टन्स हे वगळलं जातं आणि आर्मॅच्युअर हा पूर्ण वेगाने फिरू लागतो. आणि या स्थितीवरती NVC कॉईलमध्ये पूर्णपणे विद्युत चुंबक हे तयार होतं आणि NVCची विद्युत चुंबक ही हँडलला धरून ठेवते. ही जी काही नो व्होल्टेज कॉईल आहे ती नो व्होल्टेज कॉईल ही विद्युत चुंबक बनून हँडलला ऑन पोझिशनला धरून ठेवते. आणि जेव्हा NVCमधून ही जी काही NVC म्हणजे नो होल्ड कॉईल आहे यामधून करंट वाहणे थांबेल तेव्हा त्यातील चुंबक शक्ती ही नाहीशी होऊन हँडलला सोडून देईल आणि स्प्रिंगमुळे हँडल हा पूर्ववत ऑफ स्थितीला येऊन थांबतो आणि मोटार ही बंद होते. त्यामुळे जोपर्यंत हँडल पुढे सरकावत नाही, ऑफ पोझिशनकडून पुढे सरकावत नाही, तोपर्यंत मोटार ही चालू होत नाही. आता ही झालं नो होल्ड कॉईलचं कार्य. त्यानंतर दुसरी कॉईल आहे ओव्हरलोड कॉईल. आता आपण पाहूया ह्या ओव्हरलोड कॉईलचं कार्य काय आहे. जेव्हा या स्टार्टरमध्ये मोटार ही ओव्हरलोड झाल्यास, जेव्हा मोटार ओव्हरलोड होईल तोच ओव्हरलोड करंट हा OLCमधून वाहतो. तोच ओव्हरलोड करंट कशामधून वाहतो? OLCमधून वाहतो. आणि OLCमधून करंट वाहल्यामुळे OLCची जी काही विद्युत चुंबकाची चुंबक शक्ती वाढली जाते आणि तिच्या शेजारी एक तुम्हाला लोखंडी पट्टी दिसत आहे. ती लोखंडी पट्टी ही विद्युत चुंबकामुळे वरती ओढली जाते आणि त्यामुळे काय होतं, ही जी काही NVC आहे NVCचे दोन्ही टोकेही शॉर्ट होतात आणि NVCचे दोन्ही टोके शॉर्ट झाल्यामुळे NVCची चुंबक शक्ती जी आहे ती नष्ट होते. आणि तुम्हाला माहितीच आहे NVC काय करते, हँडलला ऑन पोझिशनवरती धरून ठेवते. कशामुळे धरून ठेवते? कारण यामध्ये असलेल्या विद्युत चुंबक शक्तीमुळे. जर NVCची चुंबक शक्ती नष्ट होईल त्यावेळेस काय होतं, NVCची जर चुंबक शक्ती नष्ट झाली तर ती हँडलला सोडून देईल आणि हँडलला सोडून दिल्यामुळे स्प्रिंगमुळे तो हँडल ऑफ पोझिशनला मागे झपकन येईल आणि त्यामुळे काय होतं, मोटार ही बंद होते. अशा प्रकारे हे 2 पॉईंट स्टार्टर हे काम करत
असते. आता ह्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 2 पॉईंट स्टार्टरमध्ये कोणते कोणते घटक असतात, तर 2 पॉईंट स्टार्टरमध्ये असतो एक स्टार्टिंग रेझिस्टन्स, नो व्होल्टेज कॉईल आणि ओव्हरलोड कॉईल. यामध्ये सर्वप्रथम जेव्हा आपण मोटार स्टार्ट करतो त्यावेळेस पूर्ण स्टार्टिंग रेझिस्टन्स हे आर्मॅच्युअरच्या सिरीजमध्ये जोडलं जातं. पूर्ण स्टार्टिंग रेझिस्टन्स आर्मॅच्युअरच्या सिरीजमध्ये जोडल्यामुळे जो काही आर्मॅच्युअरला मिळणारा व्होल्टेज आहे तो कमी भेटतो आणि त्यामुळे आर्मॅच्युअरमध्ये जो काही वाहणारा स्टार्टिंग करंट आहे तो कमी वाहतो आणि आर्मॅच्युअर जळण्याची शक्यताही आर्मॅच्युअरला आपण जळण्यापासून वाचवू शकतो. त्यानंतर यामध्ये 2 कॉईल वापरलेले आहेत, नो व्होल्टेज कॉईल आणि ओव्हरलोड कॉईल. ह्या नो व्होल्टेज कॉईलचं काम काय आहे, नो व्होल्टेज कॉईलमध्ये विद्युत चुंबक शक्ती निर्माण होते आणि विद्युत चुंबक शक्तीमुळे ती नो व्होल्टेज कॉईल ही हँडलला ऑन पोझिशनवरती धरून ठेवते. त्यानंतर दुसरी कॉईल आपण यामध्ये वापरलेली आहे ती म्हणजे ओव्हरलोड कॉईल. ओव्हरलोड कॉईल ही आपल्या मोटारला ओव्हरलोडपासून सुरक्षित ठेवते. ठीक आहे.